बरेचशा लोकांचे मला कमेंट आली की साहेब आमचं घर विकायचे, जागा विकायची, आणि त्या लोकांसाठी हा एक स्पेशल छोटाच आहे. आणि जे मी टायटल मध्ये दाखवलं ना त्याचबद्दल मला पुढे चर्चा करायची. तर ज्यांना पण जागा विकायची, घर विकायचे, बंगला विकायचं, फ्लॅट विकायचे, त्यांच्यासाठी हा नंबर जारी केलेला आहे. त्यांनी मला जाहिरातीसाठी संपर्क करायला पाहिजे. फ्री मध्ये नाहीये, माझे काही शुल्क असणार आहे तेवढं तुम्ही द्या. चला आता आपल्याकडं धानुरी, खेसे पार्क, कलवड आणि लहोगाव आणि या चरुली वगैरे आलं ह्याच्यामध्ये, या भागामध्ये मस्तपैकी फ्लॅट आहे आणि रो हाऊस आहे, इंडिपेंडेंट आहे. बरं रेंटल साठी पण पाहिजे ना, म्हणजे रेंटवर पाहिजे, बंगला पाहिजे, फ्लॅट पाहिजे, तर ह्या परिसरामध्ये भेटणार तुम्हाला. तर चला मग, जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मी कासिम शेख तुमचे स्वागत करतो या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती. खूप दिवसानंतर माझा व्हिडिओ मी इथं आणलेला आहे तुमच्यासाठी. बऱ्याचशा प्रॉपर्टीची माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला पाहिजे, कारण की प्रॉपर्टीची माहिती फक्त तुम्हाला जे खरं आहे तीच माहिती तुम्हाला इथं भेटणार आहे. ओके, तर अजून एक सांगणार आहे मी तुम्हाला की तुम्हाला बरेचशा लोकांना असं वाटतं की एकदमच 12 लाखामध्ये, 20-50 लाखामध्ये घर पाहिजे. तर हाय तुमच्यासाठी आपल्याकडे. तुमचा जसा बजेट असणार आहे त्याच बजेटमध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे. आता एवढा नागपूरचा म्हणून एरिया लोकेशन आहे, तिथं तुम्हाला 12 लाखामध्ये, 20 लाखामध्ये, 50 लाखामध्ये आहे घर. पण थोडस लोक बोलतात की झोपडपट्टी एरिया आहे, लोकेशन तसला आहे, तर बजेट पण तुमचा तसा आहे आणि म्हणून त्यानुसार तुम्हाला त्या बजेटमध्ये. आणि ज्या लोकांना चांगल्या एरियामध्ये, चांगल्या लोकेशन मध्ये फ्लॅट पाहिजे किंवा एका गुंठ्यामध्ये बांधलेले रो हाऊस सारखे घर पाहिजे, तर त्या लोकांसाठी आपल्याकडं धानुरी, कलवड, खेसे पार्क, लहोगाव, चरुली या साईडला तुम्हाला फ्लॅट पण भेटणार आहे, रो हाऊस पण भेटणार आहे. तर त्यासाठी इथं नंबर दिलेला आहे, त्या नंबर साठी तुम्ही संपर्क करू शकतात. काय कमिशन असणार आहे, अजून कुठल्या कुठल्या लोकेशनला कुठली प्रॉपर्टी आहे, ती सबंध इन्फॉर्मेशन तुम्ही इथं व्हॉट्सअप वरती संपर्क केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. बरेचशा लोकांना प्लॉट पाहिजे, शेतीचे प्लॉट पाहिजे, तर त्यांच्यासाठी आपल्याकडं केडगाव चौफुला, पुणे सोलापूर रोड, केडगाव चौफुला इथं तुमच्यासाठी उपलब्ध आहे. काय उपलब्ध आहे? जमीन उपलब्ध आहे, शेतीवाली जमीन आहे. फक्त 21 लाखामध्ये 10 गुंठ्याचे प्लॉट तुम्हाला दिले जाणार आहे. पुणे सोलापूर रोड, केडगाव चौफुला या ठिकाणी तुम्हाला ते प्लॉट खरेदी करायचे असेल तर तेव्हा पण तुम्ही संपर्क करू शकता याच नंबर वरती. इथं तुम्ही कॉल केलं तर केडगाव चौफुल्याच्या बद्दल तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. तर तुम्ही त्यांना विचारू शकता. तुम्हाला ती जागा 21 लाखामध्ये 10 गुंठ्याची प्लॉट, सेपरेट सातबारा, सेपरेट खरेदी खतवाले, तुम्हाला हे खरेदी करायचे असेल तर तुम्ही बोलू शकता. बरेचसे असे लोक पण आहे त्यांना एकदमच स्वस्त मध्ये पाहिजे. नेमकं कितीपर्यंत पाहिजे? 1 लाख रुपये एकर, 50,000 रुपये गुंठा. तर त्या लोकांना मी बोलणार आहे की पुनर्जन्म व्हायची प्रतीक्षा करा, कारण की त्या जे जाहिरात असतात ते खोटे असतात. हे लक्षामध्ये ठेवा. असं कुठं होत नाही, हे लक्षामध्ये ठेवा. कारण की बरेचशा अशा इंटरनेटवर मी सर्च करत होतो की अशा जाहिराती मला दिसल्या आणि तिकडे कॉल केलं तर त्या लोकांनी जो रेट चालू होता तेच बोललं. फक्त कस्टमर जे अट्रॅक्ट करण्यासाठी आम्हाला फोन पाहिजे आणि त्यांचे कामच तसं खोटं बोलायचं. पण माझे पण जेव्हा पण व्हिडिओ येत राहतात ना, एक माहिती, तंतोतंतोची माहिती मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये देत राहतो. मला खोटं बोलायची जरूरत नाहीये काही. मी जे पण बोलणार
खरं बोललात. बघा ना, डायरेक्टली 21 लाखामध्ये 10 गुंठ्याची शेती. आता त्याच्यामध्ये काय होतं की कोण कोण असं पण बोलतं की साहेब आम्हाला 1 गुंठा द्या ना त्या 21 लाखामधला. तर कसं काय असणार, एक 100ची नोट असली तर त्याचे काय 100 तुकडे करू शकतात का? नाही ना, तसं समजू शकतात. हे जे 21 लाखाचा जो अमाऊंट आहे तो शेतकऱ्याला द्यायचंय ज्याची शेती विकायची, आणि हे कॅश मध्ये असणार आहे. काय कॅश मध्ये? काही लोक असे येतात, सर चालणार आम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, EMI करून द्या आम्हाला 21 लाखाच्या 10 गुंठ्याची. मला हे सांगा, जेव्हा तुम्ही विकायला निघाले, तुमचा EMI फिटला, तर तुम्ही काय त्या माणसाला EMI वर तुमचे प्लॉट देतात का? नाही ना, कॅशच बोलतात ना की कॅश पाहिजे, मला कॅश पाहिजे. भलं त्याच्या 7-12-11 लोकांमध्ये असू द्या, तेव्हा एकच बोलणार आहे की आम्हाला एवढी एवढी रक्कम पाहिजे, आम्ही प्लॉट तुमच्या नावावरती करतो. तेव्हा का देत नाही तुम्ही EMI वर? मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. बरेचशा अशा जमिनी आहेत जे कॅश मध्येच विकायचे. आता ह्या डेव्हलपर कडून तुम्ही EMI वर घेतात, तर तुम्हाला माहिती का ती जमीन कितीची असती? अर्ध्या किंमतची, अर्ध्या पण नाही, 25% म्हणजे 1 रुपयामधून 25%ची असती. आणि ते लोक तुमच्याकडून 75% वसूल करतात. फक्त 25% जे आहे तुम्हाला सवलत देतात, बरोबर ना? 75% खातात. आणि तुम्हाला असं वाटतं की त्यांनी अर्ध्या भावामध्ये देऊन टाकलं. विचार करा तुम्ही. बरेचसे असे मोठमोठे डेव्हलपर आहेत, जाहिरातीवर एवढे एवढे खर्च करतात, एवढे बॅनर बिनर हे ते लावतात. मला हे सांगा की कोण इमानदारीने बोलणार का की नंतर द्या? काय काय लोक जे घेणारे लोक आहे, एक लोक जे EMI असतो ना ते वेळेवर देत बसत नाही. त्या डेव्हलपरला काय करायचं, त्याने आधीच 1 गुणा 3 गुणा डायरेक्टली 3 पट त्यांनी कमवून बसलेले त्या प्लॉटची, बरोबर ना? आणि जे 25% EMI वर वसूल करू राहिलेले. समजा माझी गोष्ट, मी जे काय बोलतो तुम्हाला, जे तुम्ही म्हणतात ना EMI वर पाहिजे आम्हाला, 5,000 रुपये देऊ शकतो, 10,000 रुपये, त्याच डेव्हलपरनी 25% जे नफा पण नाही, नफापेक्षा पण जे 25% आले तर त्याला डबल ट्रिपल फायदा होऊन जातो त्याचा, बरोबर ना? असंच होतं, याच गोष्टी घडतात. तर मी तुम्हाला बोलणार आहे की जास्त करून तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल कॅश मध्येच खरेदी करा. आणि जो काय रेट असणार आहे ते तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे. तुम्ही EMI वर घेणार तर तुम्हाला 3 पट जास्त तुम्हाला द्यायला लागणार आहे, हे लक्षामध्ये ठेवा. तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा फायदा व्हायला पाहिजे, जेव्हा खिशामध्ये असणार तेव्हाच ते खरेदी करायचं, नाहीतर EMI वर खरेदी करू नका. पहिला विचार करा त्या एरियामध्ये काय भाव चालू आहे, काय नाही चालू आहे. उगीच लटकायचं काम करू नका. मित्रांनो, मंडळी आणि बंधू बहिणींनी, तुम्हाला कशी वाटली आजची माहिती ते मला तुम्ही सांगू शकतात. मला कमेंट करा, मेसेज. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती. जय महाराष्ट्र आणि जय देव पुणे.